भारत हजारो वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार. या भूमीने जगाला शून्य दिले, आयुर्वेद दिले, भव्य मंदिरे दिली आणि पाण्याचे जतन करण्याचे अद्भुत विज्ञानही दिले. आज आपण अशाच एका विस्मृतीत गेलेल्या वारशासमोर उभे आहोत. विदर्भाच्या शांत भूमीत अमरावती जिल्ह्यातील महिमापूर या छोट्याशा गावात जमिनीखाली दडलेली आहे एक अप्रतिम दगडी बारव. ही केवळ एक विहीर नाही, हा आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेचा, स्थापत्यकलेचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा जिवंत पुरावा आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे सूरज आणि तुम्ही पाहत आहात अनोखा देश. आज आपण पाहणार आहोत महिमापूरची प्राचीन बारव, तिचा इतिहास, स्थापत्य, अभियांत्रिकी आणि तिच्या मागे दडलेली अद्भुत कथा. महिमापूर हे गाव महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात आहे. आज हे गाव शांत आणि साधे दिसते, पण याच गावात मध्ययुगीन जलव्यवस्थापनाचा एक अप्रतिम नमुना आहे. जर तुम्ही अमरावती, अकोला किंवा कारंजा लाड किंवा विदर्भातील इतर भागातून प्रवास करत असाल तर एका दिवसात या ठिकाणाला भेट. मित्रांनो, पहिल्या नजरेत ही एक साधी विहीर वाटते, पण जसे जसे आपण जवळ जातो तसे तसे तिचे वैभव उलगडत जाते. दगडात कोरलेल्या कमानी, रुंद पायऱ्या, जमिनीखाली उतरलेली भव्य रचना. क्षणभर वाटते की ही आपण एखाद्या राजवाड्यात किंवा किल्ल्यात प्रवेश करत आहोत. पण ही वास्तू युद्धासाठी नव्हे, जीवनासाठी उभारली गेली होती. कारण पाणी म्हणजेच जीवन. भारतात पावसावर अवलंबून शेती आणि जीवन असल्यामुळे पाण्याचे जतन अत्यंत महत्त्वाचे होते. त्यासाठी विविध प्रकारच्या विहिरी, तलाव आणि बारवा बांधल्या गेल्या. गुजरातमधील राणी की वाव, राजस्थानमधील चांद बावडी आणि महाराष्ट्रातील अनेक बारवा हे त्याचे उत्कृष्ट नमुने आहेत. महिमापूरची बारवही या समृद्ध परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. येथील बांधकाम पाहिल्यावर लक्षात येते की आपल्या पूर्वजांनी सौंदर्य आणि उपयोगिता यांचा किती सुंदर संगम साधला होता. आज आपण ज्या वास्तूसमोर उभे आहोत ती केवळ दगडांची रचना नाही, ही अनेक शतकांच्या इतिहासाची साक्षीदार आहे. स्थापत्यशैली, दगडी बांधकाम आणि परिसरात आढळलेल्या काही अवशेषांच्या आधारे अनेक संशोधक तिचा उगम मध्ययुगीन काळाशी जोडतात. काही अभ्यासक यादवकालीन प्रभावही याचा सुचवतात. तसेच या विहिरीच्या गेटवर पुरातत्व विभाग नागपूर यांच्याकडून लावलेल्या पाटीत ही ऐतिहासिक पायविहीर हेमाडपंथी शैलीमध्ये यादवकालीन 7 मजली पायविहीर सुमारे 700 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली आहे. आज आपण धरणे, जलाशय आणि पाईपलाईन पाहतो, पण 1000 वर्षांपूर्वी भारतातील राजे, स्थापत्यकार आणि कारागीर पावसाचा प्रत्येक थेंब जपण्याचा प्रयत्न करत होते. बारव म्हणजे फक्त विहीर नव्हे, ती पावसाचे पाणी साठवण्याची, भूजलाची पातळी टिकवून ठेवण्याची आणि वर्षभर पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याची एक उत्कृष्ट व्यवस्था होती. पाणी जितके खाली जाईल तितक्या पायऱ्या उतरून लोक पाणी भरू शकत, म्हणूनच बारवांना अनेक स्तरांमध्ये बांधले जात असे. चला आता आपण या इतिहासात प्रत्यक्ष उतरूया. प्रत्येक पायरीवर शेकडो वर्षांचा इतिहास कोरलेला आहे. किती पिढ्या या पायऱ्यांवरून उतरल्या असतील, किती प्रवाशांनी इथे पाणी पिले असेल, किती स्त्रियांनी या बारवेतून पाणी भरले असेल, आणि या प्रत्येक पायरीला एक कथा आहे. महिमापूर बारवेचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या दगडी कमानी. या कमानी केवळ सौंदर्यासाठी नाहीत, त्या संपूर्ण रचनेवरील भार योग्य प्रकारे वितरित करतात. यामुळे बारव मजबूत राहते आणि शेकडो वर्षे टिकून राहते. आज आधुनिक अभियंते संगणक वापरून भार मोजतात, पण त्या काळातील कारागिरांनी हे सर्व अनुभव गणित आणि कौशल्याच्या बळावर साध्य. जरा या दगडांकडे नीट पहा. हातोडा आणि छिन्नीने घडवलेले हे दगड, ना सिमेंट ना कॉन्क्रीट, तरी ही रचना आजही उभी आहे. यातून त्या काळातील भारतीय स्थापत्यशास्त्र किती विकसित होते याची कल्पना येते. एक गोष्ट तुम्ही नक्की अनुभवली असेल, बारावेत खाली उतरल्यावर तापमान बाहेरच्या तुलनेत कमी वाटते. यामागेही विज्ञान आहे. जमिनीखालील रचना, दगडी भिंती, मर्यादित सूर्यप्रकाश आणि पाण्याची उपस्थिती यामुळे नैसर्गिक थंडावा निर्माण होतो. आज आपण याला पॅसिव्ह कूलिंग म्हणतो, पण आपल्या पूर्वजांनी हे तत्व शेकडो वर्षांपूर्वी वापरले होते. मित्रांनो, बारव म्हणजे फक्त पाणी नव्हते, ती गावाच्या सामाजिक जीवनाचे केंद्र होती. इथे लोक भेटत, प्रवासी विश्रांती घेत, पाणी भरताना संवाद होत, सण उत्सवांच्या वेळी परिसरात चैतन्य निर्माण होत असे. एका अर्थाने ही त्या काळातील गावाची सार्वजनिक जागा होती. या बारवेत उतरताना एक गोष्ट लक्षात येते, प्रत्येक पायरीची उंची जवळजवळ सारखी आहे. हा योगायोग नाही, त्या काळातील स्थापत्यकारांनी लोक सहजपणे खाली उतरू शकतील याचा विचार करून ही रचना केली होती. वृद्ध, महिला आणि लहान मुलांनाही सुरक्षितपणे पाणी भरता यावे हे त्यामागील उद्दिष्ट असावे. अभियांत्रिकी म्हणजे फक्त भव्य इमारती नव्हेत, तर माणसाच्या गरजा समजून घेतलेली रचना होय.
पाऊस पडतो, पाणी जमिनीत मुरते आणि भूजलाचा साठा वाढतो. बारव या भूजलाशी जोडलेली असल्यामुळे वर्षभर पाण्याची उपलब्धता टिकून राहत असे. आज रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणून ज्या संकल्पनेचा प्रचार होतो, तिची तत्वे भारतात अनेक शतकांपासून वापरली जात होती. एक क्षण या दगडांच्या सांध्यांकडे पहा. दगड इतक्या अचूकपणे बसवले आहेत की अनेक ठिकाणी फटाही दिसत नाहीत. यंत्रांशिवाय, आधुनिक क्रेनशिवाय आणि सिमेंटशिवाय इतकी अचूक रचना उभी करणे हे त्या काळातील कारागिरांच्या कौशल्याचे द्योतक आहे. मित्रांनो, इतका मौल्यवान वारसा, पण त्याची माहिती फार कमी लोकांपर्यंत पोहोचली आहे. काही ठिकाणी झाडे, झुडपे, माती आणि नैसर्गिक चीज यामुळे मूळ रचना झाकली जाते. पण अशा वारशाचे संवर्धन ही केवळ शासनाची नव्हे तर समाजाचीही जबाबदारी आहे. मित्रांनो, आपण किल्ला पाहतो, मंदिर पाहतो, पण अशा बारवांकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. पण लक्षात ठेवा, पाण्याची संस्कृती जपणारा समाजच दीर्घकाळ टिकतो. आपल्या पूर्वजांनी उभारलेल्या या वारशाचे जतन करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. आपण अनेकदा राजस्थानमधील चांदबावडी, गुजरातमधील राणी की वाव किंवा इतर प्रसिद्ध बारवांबद्दल ऐकतो. पण विदर्भातही अशा ऐतिहासिक जलस्थापत्यांची परंपरा आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. महिमापूरची ही बारव आपल्या प्रदेशाच्या इतिहासाची आणि जलसंस्कृतीची एक महत्त्वाची साक्ष आहे. ती कदाचित देशातील सर्वात मोठी किंवा सर्वात प्रसिद्ध बारव नसेल, पण ती आपल्या वारशाचा मौल्यवान भाग नक्कीच आहे. मित्रांनो, ही बारव महिमापूर, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती, महाराष्ट्र या ठिकाणी आहे. भेट देण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी 7 ते संध्याकाळपर्यंत आहे. भेटी दरम्यान परिसर स्वच्छ ठेवा, कोणत्याही दगडावर नाव लिहू नका, प्लास्टिक किंवा कचरा टाकू नका आणि वारशाचा नक्कीच आदर करा. आपण आज एका अशा ठिकाणी आलो जे कदाचित पर्यटनाच्या नकाशावर फार प्रसिद्ध नाही, पण अशाच ठिकाणी भारताचा खरा इतिहास जिवंत आहे. जर आपण आपल्या वारशाची माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली नाही तर अनेक अमूल्य ठेवे काळाच्या ओघात हरवून जातील. अनोखा देशचा प्रयत्न हाच आहे, भारताच्या कानाकोपऱ्यात दडलेले असे वारसास्थळ तुमच्यापर्यंत पोहोचवणे. या दगडांनी शेकडो वर्षांचा इतिहास पाहिला आहे. राजवटी बदलल्या, पिढ्या बदलल्या, पण ही बारव आजही शांतपणे उभी आहे. ती काही बोलत नाही, पण तिच्या प्रत्येक दगडातून एक संदेश ऐकू येतो. आपला इतिहास जपा, कारण तोच आपल्या भविष्याचा पाया आहे. मी आहे सूरज आणि तुम्ही पाहत होता अनोखा देश. पुन्हा भेटू भारताच्या आणखी एका अनोख्या आणि विस्मृतीत गेलेल्या वारशासोबत. तोपर्यंत माझा नमस्कार.